थांब यार. गॅरी ऐकून तर घे. ऐक 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 ऐक. थांब ना. शट अप शनाया, प्लीज लीव मी अलोन. अरे काय लीव मी अलोन? एवढं काय झालंय चिडायला? एवढं काय झालंय म्हणजे? मी तुला प्रपोज केलं, तू मला रिजेक्ट केलं, तोंडावर माझा अपमान केलास आणि मला परत विचारतेस काय झालं म्हणून. तुझं जर नव्हतंच प्रेम तर कशाला प्रेमाचं नाटक केलंस एवढं? असं काही नाहीये. प्लीज ट्राय टू अंडरस्टँड. आय डू लव्ह यू. पण मी लग्नाचा वगैरे विचार नाही केला रे. लग्न खूप मोठी कमिटमेंट असते ना. नकोय ना कमिटमेंट तुला? राहिलं तर मग तुला काय करायचंय ते कर, प्लीज माझ्या मागे येऊ नको. अरे माझं ऐकून तर घे. मला नाही ऐकायचंय शनाया. अरे असं काय करतो? मला काय बोलायचं ते ऐकून तर घे. फाईन जा, नको ऐकू. अच्छा, तर हे सगळं असं झालंय. गॅरीनी तुला लग्नासाठी प्रपोज केलंय आणि तू त्याला थेट नाही असं म्हणालीस. अरे यार ती माझी फर्स्ट रिॲक्शन होती यार. इवन आय एम फीलिंग बॅड अबाउट इट. मला त्याला असं उडवून नव्हतं लावायचं यार. पण मला नाही करायचंय का लग्न. आय मीन फॅमिली, बच्चे, नो. ओके ओके, पण मग तू हे त्याला नीट समजाव. एक्सप्लेन इट टू हिम. नाहीतर ना तो तुला घराच्या बाहेर काढेल. कुठे जाशील ग? आय नो यार, त्याचंच टेन्शन आहे ग. मला कळते गॅरीला एवढी साधी गोष्ट कळत का नाहीये. मला नाही करायचंय लग्न आता. आणि जरी करायचं असेल तर मी माझ्या एजच्या मुलाशी लग्न करेन ना. वाय गॅरी इज लाईक 10 years older टू मी. रिअली? या. हे तुला आत्ता कळतंय? नाही ग, तसं नाही. आता तर माझं एटीएम कार्ड आहे ना. मला आता सोडायचं नाहीये त्याला. आय डोंट नो व्हॉट टू डू. अरे चा, कमाल करतेस तू आता. म्हणजे दोन्हीकडून बोलतेस. एकदा म्हणतेस सोडायचंही नाहीये त्याला, एकदा म्हणतेस लग्नही करायचं नाहीये. दोन्ही कसं काय जमेल? मी तर तुला म्हणतेय आजच उत्तर तयार ठेव, नाही तर आजच घराबाहेर काढेल तो तुला. हो ना यार. लग्न. लिसन, मला काय वाटतंय, तू त्याला आत्ता हो म्हण. व्हॉट? अगं आत्ता पुरतं टेम्पररी हो म्हण. म्हणजे तुझं एटीएम कार्ड तुला हवं असेल ना, तर मी जे सांगते ते ऐक. म्हणजे काय करू मी? सगळ्यात पहिले तर त्याला मनव. हॅलो बाबा. हा सुनबाई, अगं बाबा बोलतोय. ओळखलं मी. बोला. काही नाही का, तुझी आठवण झाली म्हणून फोन केला. कशी आहेस बेटा? मी बरी आहे बाबा. पण आज तुम्ही घरी कसे काय? अगं तुला हे सांगायला फोन केला की आज तुझी सासूबाई इथून निघाली मुंबईला. तिला एअरपोर्टला सोडलं आणि मी आलो इकडे. तुला फोन केला. इथे मुंबईत? कसं काय अचानक? काय नाही, तुझी आठवण येत होती. सकाळ संध्याकाळ दुपारी तिनं ध्वजा लावला नाही. मुंबईला जायचंय, सुनबाईला भेटायचंय, तर माझी आठवण येते म्हटलं जा. काढली तिकीटनं पाठवलं तिला. अहो मग बाबा फोन लावून द्यायचा ना. त्यांना काहून प्रवासाचा त्रास? आधीच गुडघे दुखतात त्यांचे. नाही नाही, आता नाही दुखणार. आकाशच्या पुढे असेल ती. 1.5 तासात तर पोहोचते ती. पण खरं सांगू बेटा, जी गंमत प्रत्यक्ष भेटीत आहे ना, ती फोनवर कुठे. मी पण आलो असतो ग, पण मला इकडे काम आहे ना. मला तुझी खूप आठवण येते. अथर्वला भेटावं असं वाटतं. तुम्हाला म्हटलं इथं येऊन नागपूरला राहतं, ऐकत नाही तुम्ही. आम्हाला तिथे यावं लागतं वारंवार. बाबा ते अथर्वची शाळा राहते ना. माझंही काम आहे म्हणून नाही येत. पण काही लागलं तर फोन करीन ना बाबा. आणि तुम्ही आमच्या दोघांची काळजी करू नका बरं. आम्ही नीट आहोत. नाही नाही, आता काय काळजी करायची. तुझी सासूबाई आली तिथे पोहोचतेस ती बस 10-15 मिनिटात. मी काय म्हणतो, ती घरी पोहोचली ना की मला फोन करायला सांग. मला इकडे हुरहुर वाटतं ना. हो सांगते ना बाबा. ठेवते फोन. ठेव. आई अशा अचानक येऊन राहिल्या. इथे राहते. आधीच मी आणि अथर्व इथे राहतो ते समिधाला आवडत नाही. काय करू? रेवती आता मायाशी बोलत असती तर किमान तिला तरी विचारलं असतं. जाऊ दे. पण आईंच्या येण्यानं का होईना
यांच्या आणि शन्याच्या वागण्याला जरा धरबंद राहील. राधिका तर मला अशी आवडत नव्हती, पण शनाया तर आवडत होती ना. माझं प्रेम होतं तिच्यावर. तिनेच मला रिजेक्ट केलं. काय केलं नाही तिच्यासाठी आजपर्यंत मी. माझ्या असलेल्या फॅमिलीला तोडलं, पण या मुलीला त्याची काहीच किंमत नाही. गुड मॉर्निंग गॅरी. गुड मॉर्निंग. तुझ्यासाठी कडक फिल्टर कॉफी केली आहे, जस्ट द वे यू लाईक इट. प्लीज घे ना. नकोय मला. तुझा आहे. गॅरी ऐक ना प्लीज रागवू नकोस ना. हे बघ, काल जे काही झालं काल जे काही झालं त्याबद्दल मला बोलायचं नाहीये शनाया. तू तुला हवं तिथे राहू शकतेस. तसंही आपण एकत्र राहून काही फायदाच नाहीये ना. लग्न तर करायचं नाहीये आणि तुला तर कमिटमेंट द्यायचीच नाहीये मला. गॅरी माझं ऐकून घे ना. ऑल आय वॉन्ट टू से इज काल जे काही झालं त्याबद्दल सॉरी. सॉरी. आता सॉरी म्हणून काय फायदा आहे. तुझे विचार तर कळले ना मला. गॅरी, तुला माझे विचार कळले असतील, पण माझं डिसिजन कळलं नाहीये अजून. म्हणजे तुला काय बोलायचंय ना ते स्पष्ट बोल प्लीज. कोड्यात बोलू नकोस. गॅरी, आय नो वन थिंग फॉर शुअर, दॅट आय लव्ह यू. हे प्रेम बीम ना सगळं झूट आहे. मुळात तुझ्या मनात असं काही नाहीये. एवढं प्रेम आहे म्हणतेस, मग लग्न करायला का नकार देतेस तू? अरे नकार लग्नाला नाहीये, पण नकार या सगळ्या सिच्युएशन्सला आहे. म्हणजे आत्ता म्हणालीस की लग्नाला नकार नाही. सिच्युएशन काय म्हणायचं नक्की तुला? सी, आय डू वॉन्ट टू मॅरी यू, बट नॉट इन दीज सिच्युएशन्स. आणि तुला कळतंय का, तू सध्या मॅरिड आहेस आणि बाय लॉ तू दुसरं लग्न नाही करू शकत. तुला या सगळ्याच्या आधी पहिले राधिकाला डिवोर्स द्यायला हवा ना. तुमचा डिवोर्स झाल्यावर मगच आपण लग्न करू शकतो ना. हा, ते खरंच आहे. पण शनाया तू नक्की? हो गॅरी, आय प्रॉमिस. मग सॉरी बॉट येस्टरडे. मी काल खूप विचार केला रे. आणि मलाही कळलं की मी तुझ्याशिवाय नाही जगू शकत. आणि मला माहिती आहे आता की मला लाईफ लॉंग तुझ्यासोबतच राहायचंय. पण त्याआधी तुला राधिकाला डिवोर्स द्यावा लागेल. युअर राईट. अच्छा, थँक्यू सो मच. मला क्षणभर वाटलं होतं की तुझं प्रेम खोटं आहे. तू फक्त मला वरवर दाखवते. पण आता माझी खात्री पटली की मी तुझ्यावर जेवढं प्रेम करतो तेवढंच प्रेम तूही करतेस माझ्यावर. गॅरी, आय लव्ह यू सो मच बेबी. आय लव्ह यू टू बच्चा. आता तू काळजी करू नकोस. त्या राधिकाकडून मी डिवोर्स मिळवणारच. सगळे पेपर्स तयार आहेत. आता फक्त डेट बदलणं बाकी आहे. पण बच्चा तू किती टेन्शन दिलंस ग मला. मला रात्रभर झोप नाही लागली. मला सारखे विचार तेच डोक्यात. आणि सो सॉरी. तू अचानक विचारलंस मला, त्यामुळे मलाही कळलं नाही कसं रिॲक्ट होते. पण आता मी विचार केला आणि आता मला कळलंय की माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. पण तू राधिकाला डिवोर्स दिला की मगच आपण लग्न. लगेच राधिकाशी मी लगेच बोलतो आणि तिच्याकडून डिवोर्स मिळवतो म्हणजे मिळवतोच.